नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. दिग्रजच्या नदिया के पार 3 दिवसाआड पाणी पुरवठा करणार. पाणी पुरवठा सभापती तथा उपाध्यक्ष सचिन बनगिनवार यांची घोषणा. 20 HP मोटर बसली. दिग्रज शहरातील नदिया के पार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संभाजीनगर, गवळीपुरा, मोतीनगर, चांदनगर, सुभाषनगरसह इतर सर्व भागात 3 दिवसाआड पाणी पुरवठा करणार असल्याचे नगर परिषदेचे उपाध्यक्ष तथा पाणी पुरवठा सभापती सचिन बनगिनवार यांनी घोषणा केली आहे. नदिया के पार महिनाभरातून केवळ 2 किंवा 3 वेळा नगर परिषदचा पाणी पुरवठा होत होता. याबाबतची ओरड अनेक दिवसापासून नागरिकांची होती, परंतु या बाबीची दखल घेऊन आज दिनांक 16 फेब्रुवारी रोजी देवनगर पाणी पुरवठा केंद्रावर 20 HP मोटर दाखल झाली. या मोटरद्वारे प्रथम दत्तापूर मार्गे भवानी माता टेकडीवर व तेथून नदिया के पारच्या भागात 3 दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे. यावेळी शिक्षण सभापती डॉक्टर संजय बंग, गटनेते बाळू जाधव, नगरसेवक आदिल नागपुरे, विनायक दुधे, सुरेंद्र नवरे, इफ्तेखार खान, गजानन सुकळकर, साबीर परसुवाले, दिनेश धाडवे इत्यादी उपस्थित होते. श्री संजय भाऊ राठोड पालकमंत्री यांच्या प्रयत्नातून पाणी पुरवठा योजनेला आपण देवनगर येथे 20 HP मोटार बसवत आहे. इथनं 20 HP मोटारने पाणी आपण दत्तापूरला सोडणार आहे. दत्तापूरहून 2 15 HP मोटार लावून आपण ते पाणी देवनगरला भवानी टेकडीच्या पाण्यात टाकीमध्ये सोडणार आहे. त्याच्यानंतर गवळीपुरामध्ये 3 ते 4 दिवसाआड पाणी पुरवठा सुरळीत चालू होईल आणि जास्तीत जास्त पाणी द्यायचा प्रयत्न करत आहे. माननीय पालकमंत्री, आपल्या जिल्ह्याचे लाडके नेतृत्व माननीय संजयभाऊजी राठोड साहेब यांच्या प्रयत्नातून दिग्रज पाण्याच्या टाकीवरून 20 HP मोटर बसून इथून आम्ही दत्तापूरच्या विहिरीमध्ये इथचा पुरवठा तिथं करणार आहे. तिथं 15 HP 2 मोटरा बसून भवानी टेकडी इथे त्या पाणी पुरवठा करणार आहे. त्यामध्ये गवळीपुरा असो, मोतीनगर असो, संभाजीनगर असो, चांदनगर असो, या नगरांना मुबलक पाणी मिळणार. आणि आम्ही प्रयत्न हे करणार की रमजानचा समोर उत्सव आहे. माझे मुस्लिम बांधव यांना नाही का चांगलं पाणी पुरवठा करण्याचा आम्ही सगळे नगरसेवक, आमचे उपाध्यक्ष, सगळे सभापती आम्ही प्रयत्न करू. काही लोक नाही का येतात, श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात, पण तसं नाही आहे. करून कृतीमध्ये करून दाखवायला पाहिजे. ते कृती आम्ही करून दाखवू, हे आम्ही तुम्हाला विश्वास देतो. येत्या पाणी पुरवठ्यामध्ये जास्तीत जास्त 3 दिवसाआड पाणी, 3 या 4 दिवसात पाणी पुरवठा करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि हे आम्ही सगळे नगरसेवक मिळून हे सगळ्या जनतेला आम्ही गवाही देतो. धन्यवाद. आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.